नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। आगामी विधानसभा निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी नागपूर जिल्ह्याच्या सीमेलगत मध्य प्रदेशातील जिल्ह्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल व समन्वय राखण्यात येईल असा विश्वास आज वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार नागपूर जिल्ह्यातील नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघातील मध्य प्रदेशाच्या सीमालगत जिल्ह्याशी समन्वयाद्वारे विधानसभा मतदारसंघात शांततेत मतदान पार पडण्याच्या उद्देशाने पेंच अभयारण्याच्या सिल्लारीगेट परिसरातील अमलसाद सभागृहात बैठक झाली। जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटणकर, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार तसेच सावनेर, काटोल आणि रामटेकचे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक अधिकारी उपस्थित होते। डॉक्टर इटणकर यांनी यावेळी सादरीकरण केले। ते म्हणाले, रामटेक विधानसभा मतदारसंघातील 9 गावे, काटोल विधानसभा मतदारसंघातील 11 गावे आणि सावनेर विधानसभा मतदारसंघातील 16 गावांच्या सीमांना मध्य प्रदेशातील सावनी, छिंदवाडा आणि पोंढुर्णा जिल्ह्याच्या सीमा लागल्या आहेत। विधानसभा निवडणूक काळात सर्व निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी या सीमावर्ती जिल्हा व पोलीस प्रशासनाकडून उचित समन्वय सहकार्य मिळावा असेही ते म्हणाले। त्यांनी जिल्ह्यातील अवैध रेती उपसा रोखण्यासाठी प्रशासनाने उभारलेल्या चेकपोस्ट, गोवंश तस्करी रोखण्यासाठी करण्यात आलेल्या अनेक उपाययोजना, बनावट रॉयल्टी व मादक पदार्थांच्या तस्करी संदर्भातील माहितीचेही सादरीकरण केले। हर्ष पोद्दार यांनी फरार आरोपी, अवैध अग्निशस्त्र आणि विविध गुन्ह्यांमध्ये फरार गुन्हेगार आदी संबंधी सादरीकरण केले व सीमावर्ती जिल्ह्यांच्या पोलीस प्रशासनाकडून सहकार्य व समन्वयाची अपेक्षा व्यक्त केली। कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपुर। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।